कोरेगाव तालुक्यातील खावली येथे दिनांक 2 मे 2024 रोजी रात्री 8च्या दरम्यान अज्ञात वाहनाने ऊसतोड कामगार महिलेला जोरदार धडक दिली। या धडकेत साखराबाई यशवंत आडागळे वय 60 वर्षे राहणार आमली वायगाव तालुका देवराई जिल्हा बीड या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अज्ञात वाहनधारक न थांबताच त्याने तेथून पोबारा केल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे ऋषिकेश उर्फ रावण गायकवाड यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। सदर वाहनधारकावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामधील खावली या ठिकाणी काल दिनांक 2 जून रोजी रात्री 8 वाजता एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये निष्पाप निर्दयी अशा प्रकारे कैलासवासी साखराबाई आडागळे यांचा मृत्यू झालेला आहे। खरं तर हे प्रकरण सातारा या ऐतिहासिक नगरीला लाजवणारं प्रकरण आहे आणि कुठंतरी हिट अँड रनची पुनरावृत्ती साताऱ्यात होती का काय असा प्रश्न आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो। काल जे काही प्रकरण घडलं त्याची सविस्तर माहिती मृताचे पती यशवंत आडागळे आपल्याला देते। ते गाडी चालली होती, हेच ना, गाडी चालली होती, ती मोबाईलचं चार्जर घेऊन यायला लागली, मोबाईल आणि गाडीला हात केला तरी गाडी थांबली नाही, ती उडी होती गाडी, परत वापस गेला उभाच राहिला गावाले जमून तर पळून गेलं, कोरेगाव पुन्हा झालं, वापस गेलं, आईला उडून त्यानंतर पुन्हा तिकडेच वापस गेलं ते गाडी। बरेच माणसं जमले होते पण माझी फक्त पोलीस यंत्रणांना एवढीच विनंती आहे की त्याची सखोल चौकशी व्हावी आणि तो जो वाहनधारक आहे किंवा तो जो कारचा मालक आहे त्याची शोध व्हावा आणि ह्या महिलेला न्याय मिळावा आणि तो जो कोण व्यक्ती असेल त्याला शक्यतो जेवढ्यात कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची फक्त DPIच्या वतीनं मागणी आहे। डेमोक्रॅटिक पार्टीचा निकाल आहे। लोकसभा हे देशातील सर्वोच्च निवडणूक आहे आणि निकालाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला जर सातारा या नगरीमध्ये असे प्रकरण घडत असतील तर साताराचं पोलीस प्रशासन नक्की काय करते हा आमचा प्रश्न आहे। दुसरी गोष्ट, मृत व्यक्ती जी आहे स्वर्गीय साखराबाई आडागळे यांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वायगाव या ठिकाणी आज पाठवण्यासाठी जिल्हा रुग्णालय सातारा इथं आम्ही आलो असता आम्हाला एक बाब इथं निदर्शनास आली। ती बाब म्हणजे साताराच्या सिव्हिल प्रशासनामध्ये ज्या काही ॲम्ब्युलन्स आहेत हा अनागोंदी कारभार आहे ॲम्ब्युलन्सचा असा आमचा ठाम आरोप आहे DPIच्या वतीनं। कारण मृत व्यक्ती गरीब कुटुंबातील आहे, कष्टकरी शेतमजूर आहे आणि त्यांच्याकडनं जाणीवपूर्वक जास्तीचा पैसे आकारले जातात आमचा असा आरोप आहे। इथून बीडला जाण्यासाठी 15 ते 16 हजार रुपये घेतले जातात। हा कुठला प्रकार आहे? तर जिल्हा प्रशासनाला माझी विनंती आहे, सातारचे सिव्हिल सर्जन असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील समीर शेख साहेब आणि साताऱ्याचे कलेक्टर असतील, या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालून संबंधित जो आरोपी आहे की जो महिलेला उडवून तिला अपघात करून पुढे निघून जातो, आज अखेरपर्यंत त्याचा काही तपास सुरू झालेला नाही आहे। पोलिसांशी आम्ही चर्चा केली असताना पोलीस आम्हाला असं सांगतात की आम्ही तपास यंत्रणेमध्ये काम करत आहोत पण अजून तरी काही तपास यंत्रणा यांची काही कामाला लागलेली नाही। येणाऱ्या काळामध्ये जर साखराबाई आडागळे यांना न्याय मिळाला नाही तर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ताकदीनं रस्त्यावर उतरून संघर्ष करेल आणि या साताराच्या पोलीस प्रशासनाला असेल, जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी असतील आणि इथल्या सगळ्या भोंगळ कारभाराला आम्ही चावटा आणल्याशिवाय राहणार नाही। जय भीम। जय भीम।